नमस्कार मित्रांनो, मी शिंदे पुन्हा एकदा आलोय एका नवीन विषयावर विचार व्यक्त करायला. आजचा विषय आहे त्यांचा, ज्यांनी ड्रीम इज नॉट दॅट what we see in sleep. Dream is that which does not allow you to sleep. अशा विचारांनी अनेकांची मने प्रज्वलित करणाऱ्या लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांचा. मित्रांनो, कसल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना प्रचंड कर्तृत्व दाखवणारे ध्येयवेड्या व्यक्तीचे जीवन जगणारे, ज्यांनी 2020 पर्यंत विकसित भारताची कल्पना मांडली, असे व्यक्तिमत्व म्हणजे APJ अब्दुल कलाम. मित्रांनो, ज्यांच्या जीवनाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा म्हणून त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरवले, असे APJ अब्दुल कलाम. मित्रांनो, अशा APJ यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरमच्या पवित्र भूमीत वडील जैनुल आबिदीन आणि आई अशम्मा यांच्या पोटी झाला, ज्यांना सर्व धर्म समभाव रामेश्वरमच्या मातीने आणि अनुवंशिकतेने मिळाला. मित्रांनो, बहिणीने उपसलेले कष्ट, प्रेमळ आदर्श गुरूंचा सहवास, मेहनती विद्यार्थी म्हणून बनलेली ओळख आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर ते महान शास्त्रज्ञ, उत्तम प्रशासक, क्षेपणास्त्र विकसित करणारे मिसाईल मॅन आणि भारताचे 11वे राष्ट्रपती बनले. मित्रांनो, मंजिलें उन्हीं को मिलती है. मित्रांनो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, पंख होने से कुछ नहीं होता, उड़ान हौसलों से होती है. मित्रांनो, असा प्रचंड हौसला असणाऱ्या APJ यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुल आबिदीन अब्दुल कलाम होते. मित्रांनो, आयुष्यभर अविवाहित राहून देशाला विकासाकडे कसे नेता येईल, ध्येयाने झपाटलेल्या पिढ्या कशा निर्माण करता येतील, क्षेपणास्त्राच्या आधुनिक आवृत्त्या कशा निर्माण करता येतील, भारताला आण्विक राष्ट्र कसे बनवता येईल, अशा विचारांसोबत संसार केला. मित्रांनो, त्यांच्या श्वासाश्वासात, रक्ताच्या थेंबाथेंबात, शरीराच्या कणाकणात बलशाली भारत वसत होता, विकसित भारत वसत होता. मित्रांनो, 1960 मध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून सुरू झालेला प्रवास 1969 मध्ये इस्रो मध्ये पोहोचल्यावर आणखीनच बहरला आणि या प्रवासाचा कळस तेव्हा झाला जेव्हा 1998 साली भारताने केलेल्या अणुचाचणीचे ते कणा बनले. दरम्यान अग्नी, पृथ्वी अशा अनेक क्षेपणास्त्राच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Friends, Dr. APJ Abdul Kalam is my hero. Friends, Dr. APJ Abdul Kalam is my hero, whose life has been an inspiration, not only for Indians, but also for people from all over the world. He appealed to all Indians to adopt the following words: I can do it, we can do it, India can do it. मित्रांनो, हे आणि असे त्यांचे अनेक प्रेरणादायी विचार त्यांच्या माय जर्नी, इंडिया माय ड्रीम, अग्निपंख, प्रज्वलित मने, शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती, दीपस्तंभ अशा साहित्यातून वाचायला मिळतात. कदाचित म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, जसे पावसापासून वाचण्यासाठी गरुड ढगांच्या वर जाऊन आपला प्रवास करतो, मित्रांनो, जसे पावसापासून वाचण्यासाठी गरुड ढगांच्या वर जाऊन आपला प्रवास करतो, तसेच केवळ यशस्वी कथा वाचू नका, त्या फक्त संदेश देतात.
अपयशाच्या कथा वाचा, त्या यशस्वी होण्याचा मार्ग दाखवतात. अशा शब्दात ते तरुणांना यशस्वी होण्याचा कानमंत्र देतात. मित्रांनो, आयुष्यभर विद्यार्थी असलेले कलाम आयुष्यभर भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा बनले. आणि शेवट सुद्धा कसा, महाताऱ्याच्या स्फोटासारखा, जो मृत्यू समयी सुद्धा प्रकाश विखुरतो, आसमंत उजळतो. कलामांचे सुद्धा तसेच. शिलाँग येथील IIM च्या विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी प्रकाश देताना 27 जुलै 2015 रोजी मृत्यू आला. मित्रांनो, अशा या महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन लोकप्रिय राष्ट्रपती असलेल्या भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांना कोटी कोटी नमन करतो. जय हिंद. धन्यवाद.